अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. पुणे पिंपरी चिंचवड मधील नागरिक जे वाहतूक कोंडीने हैराण झालेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर पुणे विद्यापीठ चौकातील जो ब्रिज आहे त्याच्या उद्घाटनाला जून अखेरची तारीख जी आहे ती मिळालेली आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत हा पूल जो आहे तो सुरू होऊ शकतो. खरं तर ही वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी खरं तर दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. पुणे विद्यापीठ चौकात सध्या दुमजली फ्लायओव्हर उभारला जातो आहे. जून महिन्यात वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो खुला होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगर विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येतो आहे. पुण्यात गेल्या काही वर्षापासून वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि वाढते प्रदूषण सहन करावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून PMRD तर्फे रस्ते आणि उड्डाणपूल प्रकल्प राबवले जात आहेत. त्याच अंतर्गत विद्यापीठ चौकात उभारला जात असलेला हा दुमजली फ्लायओव्हर गणेश खिंड रस्ता, शिवाजीनगर, औंध, बाणेर, पाषाण आणि हिंजवडी या परिसरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडी अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा जी आहे ती नागरिकांकडून वर्तवण्यात येते. यामुळे या मार्गावरून दैनंदिन जे प्रवासी प्रवास करतात त्या प्रवाशांना मोठा दिलासा जो आहे तो खरं तर मिळणार आहे. या पुलाच्या गर्डरची लांबी सुमारे 55 मीटर इतकी तर रुंदी साधारणतः 18 ते 20 मीटर इतकी आहे. या पुलाचा एकूण 72 आधारस्तंभ जे आहेत त्याचं काम जे आहे ते सध्या पूर्ण झालेलं आहे. स्टील गर्डर बसवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. येत्या काही दिवसात हा पूल जो आहे तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. खरं तर हा पुलाच्या उद्घाटनाची तारीख ही मे महिन्यात देण्यात आलेली होती. मात्र अद्याप काही काम जे आहे ते या पुलाचं बाकी आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत हा पूल जो आहे तो खुला होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत तरी हा पूल खुला होतो का नाही हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे.